प्रतिसाद चांगल्यापैकी आहे आणि आपल्याला विषय म्हणजे मी त्याला स्थायिकचा असल्यामुळं मला जरा थोडा आणि लोकांमध्ये कंटिन्यू कनेक्ट असतो, त्याच्यामुळे प्रचार चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला आहे आणि विजय निश्चित आमचाच होईल. प्रभाग क्रमांक 24 मध्ये आहोत आपण आणि जे काही घडीचे उमेदवार आहेत हे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय परिस्थिती असणार आहे. प्रचार मला वाटतंय सुरू झाला आणि शेवटच्या टप्प्यात आहे. कसा आहे प्रतिसाद? प्रतिसाद चांगल्यापैकी आहे आणि आपल्याला विषय म्हणजे मी त्याला स्थायिकचा असल्यामुळं मला जरा थोडा आणि लोकांमध्ये कंटिन्यू कनेक्ट असतो, त्याच्यामुळे प्रचार चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला आहे आणि विजय निश्चित आमचाच होईल. काय बरं आता भेटी गाठी करता काय समस्या आहेत इथल्या लोकांची? बेसिक गोष्टी म्हणलं तर सामान्य लोकांना प्रॉब्लेम कोणता असतो की समजा स्वच्छता राहावं, पाणी आरोग्यासाठी चांगलं मिळावं आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे जे सरकारी योजनेचा लाभ असतो ते योजना एक नगरसेवकाने आमच्या दारापर्यंत आणावं, हे बेसिक लोकांची मागणी असते आणि हेच नगरसेवकाचं काम असतं. पहिलं जे काही पहिले नगरसेवक या ठिकाणी होते त्यांनी काय विकास वगैरे या ठिकाणी? नाही, त्यांनी विकास कामं तर समजा काहीच नाही झाले त्यांच्याच्यानी आणि विशेष म्हणजे ते MIMचे लाटमध्ये निवडून आल्यामुळं इकडे त्या भागामध्ये त्यांनी काही कामच केलं नाही. हा, आणि आज जवळपास साधारण 9 वर्ष झाले. आउटकट्स भाग असल्यामुळं इकडे जरा थोडं लक्ष प्रत्येक नेत्यांचं कमीच होतं आणि इथून एक उभरतं कोणी भेटतच नव्हतं की तिथं म्हणणं मांडण्यासाठी. आम्ही जवळपास 2021 पासून आमचे म्हणणं मांडत आलो आणि काही भागामध्ये काही प्रमाणामध्ये इकडे कामं झाल्यामुळं लोकांचा उत्साह आणि आपण ते काम करणारा माणूस आहेत म्हणून ह्या भावनेने लोक आपल्याकडे बघायला लागले. समजा तुम्हाला लोकांनी पसंती दिली आणि निवडून दिलं तर काय विजन असणार आहे, कारण तिच्या मूलभूत समस्या असतात त्या अपेक्षित असतात? मूलभूत सुविधा म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले तर मी रोड आणि नालींचं कामाचे आश्वासन लोकांना देतो आणि ह्या भागामध्ये 35 ते 40% घरकुल मंजूर झालेले आहेत. तर ते जर कसे 2030 पर्यंत 100% पर्यंत होतील त्यावर जास्त फोकस राहील माझा. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे स्वच्छता राहावं आणि स्वच्छता प्रत्येक भागामध्ये, जेणेकरून मलेरिया हे ते डेंग्यूच्या साथीपासून लोक ह्यापासून लांब राहतील आणि आरोग्याला पाणी स्वच्छ भेटावं प्यायला, त्या हिशोबाने त्याच्यावर माझं सगळ्यात जास्त फोकस राहील. शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आव्हान असेल? मतदारांना एवढंच आव्हान असेल की 9 वर्ष ह्या भागामध्ये तुमचा एक हक्काचा नगरसेवक नाही आहे, त्यामुळं हात जोडून आपणास विनंती आहे, विचारपूर्वक मतदान करा आणि एक आश्वासक चेहरा आणि 2021 पासून कोणतं पद नसताना का आतापर्यंत मी कामं करीत आलोय आणि इथून पुढे माझी काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळं सकाळी 7:30 वाजता घराच्या बाहेर निघून संध्याकाळी 5:30 वाजता त्या टायमिंगमध्ये मतदान होणार आहे 2 तारखेला. आपण सगळ्यात जास्तीत जास्त वोटिंग करून मला विजय करावं एवढंच मी आपणास आवाहन करतो. धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे होते घडीचे प्रभाग क्रमांक 24 मधले उमेदवार आणि तुमच्या हक्काचा माणूस दयासाठी जर तुमच्या प्रभागात हवा असेल तर मतदान तिथे आशीर्वाद असं आवाहन त्यांनी केलं आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर नांदे.